तिकडे अजितदादांचा मुलगा महार हडोळ्याची जमीन घेण्याचा प्रयत्न करतायत। एकीकडे अशा पद्धतीनं हा महाराष्ट्राचा एक लूट मार करण्याचा एक प्रकार या महाराष्ट्रात चालू आहे। पुण्यात तर तो सगळ्यात मोठ्या प्रमाणावर चालू आहे आणि म्हणून जी पुण्याची कोरेगाव सारख्या भागात असलेली शहरातली मुख्य एरियातली जमीन 40 एकर जमीन महार हडोळ्याची जमीन जी एका उद्दिष्टासाठी राखीव असताना ती जमीन एखादी कंपनी घेती काय? मग अजितदादांच्या मुलाची कंपनी 2 दिवसात ठराव मंजूर काय करते आणि 2 दिवसात जी कंपनी ठराव मंजूर करते तिला 2 दिवसात सरकार जमीन काय अलर्ट करतं। दुसरी गोष्ट कलेक्टर सांगतात ही जमीन आमचीच आहे, परंतु एकीकडे सरकारने ही जमीन या संस्थेला अलर्ट केल्याची सुद्धा माहिती आहे आणि म्हणून बरं हे झाला एक प्रकार अलॉट केली। नंतर त्याचं व्हॅल्युएशन काय? व्हॅल्युएशन पुण्यातलं जर 40 एकर जमीन कोरेगाव पार्क सारख्या भागातली असेल तर त्याचं व्हॅल्युएशन मिनिमम 1800 कोटी येतं। मिनिमम मॅक्झिमम ते 2500 3000 कोटी पण जातात, पण 1800 कोटी आहे। मग यांनी किती व्हॅल्युएशन दाखवलं? 300 कोटी आणि रजिस्ट्री किती रुपयात झाली? 500 रुपयाच्या बॉन्डवर। सगळं प्रकरण गोंधळाचं आहे, भ्रष्टाचाराचं आहे, गैरव्यवहाराचं आहे आणि सत्ताधारी परवाच्या दिवशी अजितदादा बोलले शेतकऱ्यांना तुम्हाला सगळं फुकट लागतं फुकट लागतं फुकट लागतं। तुम्हाला का फुकट लागतं? 1800ची जमीन 300 कोटीत का लागते? मुद्रांक शुल्क तुम्हाला का माफ करावा लागतो? शेतकऱ्याच्या 1,00,000 1,50,000 लाखासाठी तुम्ही फुकट लागतं म्हणता आणि तुम्ही 1800